नमस्कार, पूर्वत रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये डिंकाचे लाडू करणार आहोत। परफेक्ट 35 ह्याच्यामध्ये लाडू बनवून तयार होतात। 35 लाडूंचं परफेक्ट मेजरमेंट म्हणजेच 1 किलोचं परफेक्ट मेजरमेंट आज इथे मी दिलेलं आहे। तर बघू शकाल, रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे। भरपूर साऱ्या टिप्स आहेत, ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला विसरू नका। तर 1 किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण इथे डिंकाचे लाडू बनवून तयार करणार आहोत। अतिशय सुंदर होतात, खुसखुशीत होतात। गुळाचा वापर करूनच हे लाडू केलेले आहेत। जरूर करून बघा। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम गॅसवरती जाडबुडाची कढई गरम होण्यासाठी ठेवली। थोडंसं पसरट पॅन किंवा पसरट कढई घ्यायची, म्हणजे पटपट जिन्नस सरकले जातात। आता इथे साधारण मी 50 ग्राम खसखस घेतलेली आहे। वाटीने बघायला गेलं तर अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी कमी ही खसखस इथे घेतलेली आहे। 50 ग्राम खसखस सुरुवातीला आपल्याला मंद आचेवरती छान खरपूस भाजून घ्यायची। खसखस भाजून झाली की एका प्लेटमध्ये ही खसखस आपण काढून घेऊयात। बघू शकाल, रंग थोडासा बदललेला आहे। आता प्लेटमध्ये काढून घेतली। त्याच कढईमध्ये इथे मी साधारण 250 ग्राम म्हणजेच 5 वाटी, वाटीच्या मेजरमेंटनी 5 वाटी आणि 250 ग्राम इथे सुकं खिसलेलं खोबरं मी घेतलेलं आहे। तर आता त्याच कढईमध्ये हे खिसलेलं खोबरं देखील आपण घालून घेऊयात आणि खोबरंसुद्धा छान मंद आचेवरती गुलाबीसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचे। असं केल्यामुळे लाडूला खवट वास अजिबातही लागत नाही। तर आता खोबरंसुद्धा छान मंद आचेवरती आपल्याला सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे। तर बघू शकाल, खूपही कलर बदललेला नाही, बदामीसर रंगावरती खोबरं भाजून झालं। हे खोबरंसुद्धा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। ठीक आहे। त्यानंतर आता त्याच सेम कढईमध्ये आता इथे 1 वाटी भरून मी साजूक तूप घेतलं आहे। तर थोडं थोडं करून साजूक तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला 4 चमचे इथे मी साजूक तूप यामध्ये घालून घेतलं, 4 ते 5 चमचे। आता तूप व्यवस्थित गरम करून घेऊयात आणि इथे 50 ग्राम बदाम घेतलेत। वाटीने बघायला गेलं तर अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत। ठीक आहे, 50 ग्राम बदाम घेतले आणि हे बदामसुद्धा छान असे खरपूस आपल्याला तुपावरती तळून घ्यायचेत। खूपही तळायचे नाहीत, जेणेकरून ते करपले जातील। थोडासा रंग बदलला पाहिजे आणि छान असं क्रंची टेक्स्चर याला आलं पाहिजे, इतपत आपल्याला तळून घ्यायचेत। बदाम तळून झाले की एका वाटीमध्ये हे बदाम आपण काढून घेऊयात। आता बदाम तळून झाले, सेम त्याच तुपामध्ये आपल्याला इथे 50 ग्राम काजू घ्यायचेत। वाटीच्या मेजरमेंटनी अर्धी वाटी इथे काजू घेतलेत। आता काजूसुद्धा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान असे खरपूस तळून घ्यायचेत। तर बघू शकाल, थोडासा ह्यांचा कलर बदललेला आहे काजूचा। आता हे काजूसुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। मस्त। आता काजूसुद्धा तळून झाले की आता त्याच तुपामध्ये आपल्याला इथे मी खरबुजाच्या बिया घेतल्यात। ह्या सुद्धा 50 ग्राम घेतलेल्या आहेत आणि वाटीने बघायला गेलं तर अर्धी वाटी खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत। तर ह्या 50 ग्राम खरबुजाच्या बिया तुपात घालूयात। तुपात घातल्या घातल्या छान अशा फुलून येतात, चटचट फुलल्या जातात आणि चटचट आवाज येतो। चटचट आवाज यायला सुरुवात झाली की 50 ग्राम ह्यामध्ये आपल्याला मनुके घालायचेत किंवा बेदाणे घालायचेत। ठीक आहे, बेदाणे सुद्धा अर्धी वाटीच घेतलेले आहेत आणि छान मंद आचेवरती हे दोन्ही पण आपल्याला परतून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे। आता हे दोन्ही पण फ्राय करून झालं की इथे आपल्याला हे सुद्धा एका वाटीमध्ये काढून घ्यायचे। ठीक आहे। तर आता हे सुद्धा आपण वाटीमध्ये काढून घेतलं। आता उरलेल्या तुपामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस तळायचे। तर अजून मी साधारण 3 चमचे तूप यामध्ये घातलं आणि इथे गोडंबी घेतलेली आहे। गोडंबीसुद्धा इथे मी 50 ग्राम घेतलेली आहे आणि वाटीने बघायला गेलं तर अर्धी वाटी गोडंबी घेतलेली आहे। ठीक आहे। ही गोडंबी तुम्हाला ग्रोसरी स्टोअरमध्ये कुठेही मिळून जाईल। अशी सुद्धा नुसती खाण्यासाठी सुद्धा खूप सुंदर लागते। आता गोडंबीसुद्धा छान तळून घ्यायची। गोडंबी तळून झाली की एका वाटीमध्ये काढून घेऊयात। मस्त। आता यामध्ये अजून थोडंसं मी तूप ॲड करते किंवा घालते। साधारण 3 ते 4 चमचे अजून साजूक तूप घातलं। आता इथे साधारण 75 ग्राम मी इथे डिंक घेतलाय आणि वाटीने बघायला गेलं तर पाऊण वाटी इथे मी डिंक घेतलाय। ठीक आहे। तर आता हा डिंकसुद्धा आपल्याला तुपामध्ये थोडा थोडा करून व्यवस्थित फुलवून घ्यायचा आहे। तर बघू शकाल, घातल्या घातल्या छान असा फुलून येतो, पण साधारण एक बॅच तळण्यासाठी 3 ते 4 मिनटं लागतात। आतपर्यंत हा डिंक तळणं अतिशय गरजेचं आहे। आतपर्यंत तळला गेला नाही तर त्याची कचकच लागते। म्हणून डिंक छान आपल्याला मंद आचेवरती साधारण 3 ते 4 मिनटं एक बॅच तळून घ्यायची। डिंक तळून झाला, डिंकसुद्धा एका प्लेटवरती आपण काढून घेऊयात। मस्त सर्व डिंक इथे तळून तयार करून घेतला, बघू शकाल।
आता एका वाटीमधलं साधारण 2 ते 3 चमचे साजूक तूप तसंच शिल्लक राहिले, हे साजूक तूप यामध्ये घालून घेऊयात। आणि आता 125 ग्राम इथे मी खारीक पूड घेतलेली आहे आणि वाटीने बघायला गेलं तर साधारण 1.5 वाटी ही खारीक पावडर आहे। तर ही 125 ग्राम खारीक पावडर तुपामध्ये घालून घेतली आणि मंद आचेवरती फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला भाजून घ्यायची, थोडासा कलर ह्याचा बदलेपर्यंत। ठीक आहे, तर बघू शकाल छान असा ह्याचा आता कलर बदललेला आहे, खारीक पुडेचा छान अशी भाजलेली गेलेली आहे। आता ही खारीक पूड सुद्धा आपण एका बोलमध्ये काढून घेऊयात। मस्त काय सुंदर दिसतीये ही खारीक पूड, बघू शकाल इथे तुम्ही। आता सर्व जिन्नस आपले भाजून झालेत, तळून झालेले आहेत, बघू शकाल इथे तुम्ही आणि अतिशय सुंदर दिसतायत। सर्व जिन्नस तळून झालेले आहेत, भाजून झालेले आहेत। आता इथे काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं। आता सुरुवातीला ही भाजून घेतलेली खसखस घालायची आणि ही मिक्सरला पल्स मोडवरती फक्त फिरवून घ्यायची। तर बघू शकाल पल्स मोडवरती छान अशी खसखस बारीक करून घेतली, बघू शकाल। थोडेसे चंक्स तसेच ठेवायचे। तर बघू शकाल थोडीशी दरदरी केलेली आहे। आता एका वाटीत काढून घेतली। सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बदाम घालायचे जे आपण तळून घेतलेत। हे बदाम सुद्धा आपल्याला थोडेसे चंक्स राहिले पाहिजे असं पल्स मोडवरती फिरवून बारीक करून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने। आता ही बदामाची पूड पण एका वाटीत काढून घेऊयात। त्याच सेम मिक्सरच्या भांड्यात काजू घालायचे, काजू सुद्धा अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचे। काजू सुद्धा छान असे बारीक करून घेतले, थोडेसे चंक्स तसेच ठेवलेले आहेत। आता ही काजूची पूड सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। मस्त हे जे चंक्स आहेत ना ते दाताखाली आल्यावर खूप छान लागतात, म्हणून तसेच ठेवा। त्याच मिक्सरच्या भांड्यात परत गोडंबी घातली, गोडंबी सुद्धा अशीच पल्स मोडवरती फिरवून घेतली, थोडीशी दरदरच ठेवायचं आहे। आता ही सुद्धा गोडंबीची पावडर आपण एका वाटीत काढूयात। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता खरबुजाच्या बिया आणि बेदाणे घातले आणि पल्स मोडवरती हे सुद्धा वाटून घेतले। हे सुद्धा आपण एका वाटीत काढून घेऊयात। मस्त आता सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ते म्हणजे डिंक। डिंक आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून फक्त एकदाच फिरवायचं आहे, एकदाच पल्स मोडवरती फिरवायचा आणि बारीक करून घ्यायचा। हे बघा म्हणजे थोडेसे चंक्स तसेच शिल्लक राहतात। आता हा डिंकसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचे खोबरं। खोबरं मी 2 बॅचेसमध्ये बारीक करून घेते। पल्स मोडवरती खोबरंसुद्धा बारीक करून घेतलं, बघू शकाल इथे तुम्ही। मस्त तर इथे आपलं खोबरंसुद्धा बारीक करून झालं आणि ह्या ज्या सर्व पूड केलेल्या आहेत ह्या आपण घालून घेऊयात। मस्त काय सुंदर दिसत आहेत, बघू शकाल इथे तुम्ही। वा जबरदस्त। आणि सगळ्यात शेवटी हा जो आपण डिंक बारीक करून घेतलेला आहे तो घालूयात। आता हे सर्व सुरुवातीला एकजीव करून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने। आता हे सर्व एकजीव करून झालं की ही जी आपण खारीक पूड भाजून घेतली तर ही खारीक पूड यामध्ये घालून घ्यायची सगळ्यात शेवटी। मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। काय सुंदर हे मिश्रण दिसतंय, बघू शकाल इथे तुम्ही। रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे। आता हे मिक्स करून झालं की इथे त्याच कढईमध्ये इथे साधारण मी 250 ग्राम गूळ घेतलेला आहे। तर हा गूळ यामध्ये घालून घेऊयात आणि गुळाचा पाक अजिबातही करायचा नाही। यामध्ये साधारण 4 चमचे साजूक तूप आपल्याला घालायचे। साजूक तूप घातल्यामुळे गूळ पटकन मेल्ट होतो। आता गूळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे, पाक अजिबातही होऊन द्यायचा नाही। आता गूळ मेल्ट झाला की सर्वात शेवटी फक्त 1 चमचाभर साजूक तूप घालायचं। ग्लेज खूप सुंदर येते गुळाला म्हणून घातलेला आहे। आता गूळ संपूर्ण विरघळलेला आहे। गूळ विरघळवून घेतला की लगोलग आपल्याला हा गूळ गरम असतानाच ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। अजिबातही गुळाचा पाक कुठेही होऊन देऊ नका, नाही तर लाडू खूप जास्ती कडक होतील। आता चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। गूळ या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव होणं अतिशय गरजेचं आहे। आता गूळ घालून झाला की हाताला सोसवायला लागलं थोडंसं की हाताने अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं। हे बघा म्हणजे गूळ कणाला ह्या मिश्रणाला लागल्या जातो, बघू शकाल इथे तुम्ही। व्यवस्थित गूळ मिक्स करून घेतला। सगळ्यात शेवटी यामध्ये 1 टेबलस्पून इथे सुंठ पावडर घालायची। त्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे जायफळ। तर साधारण अर्धा चमचा जायफळ किसणीवरती अशा पद्धतीने खिसूनच घाला, म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते। ठीक आहे, मिक्स करून घेऊयात सर्व व्यवस्थित। आणि आता हे मिश्रण थोडंसं कोमटसर असतानाच आपल्याला ह्याचे लाडू बांधायला घ्यायचेत, लाडू वळायला घ्यायचेत, म्हणजे लाडू पटापट वळले जातात, अजिबातही त्रास होत नाही।
तर बघू शकाल छान असा ह्याचा लाडू वळला जातोय। थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि छान असा लाडू वळून घ्यायचा। लाडू वळताना अजिबातही कुठेही त्रास होत नाही आहे। बघू शकाल पटापट ह्याचे लाडू अशा पद्धतीने वळले जातात। बघू शकाल किती सुंदर हा लाडू बनवून तयार झाला। अशाच पद्धतीने सर्व इथे लाडू बांधून तयार केले। ह्या मेजरमेंटमध्ये अगदी परफेक्ट 35 लाडू इथे बनवून तयार होतात। लिंबा एवढ्या आकाराचे 35 लाडू आपले इथे बनवून तयार झाले। जरूर अशा पद्धतीने हे लाडू करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।